बातमी समोर येते। एक ब्रेकिंग न्यूज आहे। देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी रुग्णालय म्हणून ज्या एम्सकडे पाहिलं जातं त्या एम्समध्ये आग लागली आहे। एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आग लागली आहे आणि ही आग ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा पसरली आहे। अजून तरी कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाहीये, पण अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तिथं घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। खरं तर देशातलं हे एक मोठं हॉस्पिटल आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे? खासून जर बघितलं आपल्याला ऑपरेशन जे एम्स रुग्णालयात आग लागलेली आहे, एम्स रुग्णालयाच्या समोर जे ट्रॉमा सेंटर आहे, एम्स ट्रॉमा सेंटर त्या रुग्णालयाच्या इमारतीला आग लागलेली आहे। तिथे घटना ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे तिथे आग लागलेली आहे। काही रुग्णांना तिथून हलवले आहेत। प्राथमिकदृष्ट्या इथे साधारणतः शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली माहिती मिळते। घटनास्थळावर 6 पेक्षा जास्त आगीचे बंब पोहोचले आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ते अतिशय प्रतिष्ठित मानले जाणारे हे एम्स रुग्णालय आहे। सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे की आगीचा कुठल्या परिस्थितीत विझवायचं आणि जर अतिरिक्त गाड्या आगीच्या बंबाची गरज पडली तर आजूबाजूच्या परिसरातूनही आगीचे बंब पोहोचवण्यात येईल। पण ज्या पद्धतीनं ही आग लागलेली आहे त्यामुळे काही वेळातच ही आग शमवण्यात येईल असंही फायर ब्रिगेडचे अधिकारी म्हणत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या परिसरामध्ये याच्यामुळे थोडीशी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नक्कीच। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।